काका तुम्ही कैलाश मानसरोवरला पण तिकडे जाऊन तुम्ही दत्तयाग केलात ना? हो. आणि ते सुद्धा नेमकं मला वाटतं पौर्णिमेच्या दिवशी. पौर्णिमा ॲक्च्युली पौर्णिमा माझी गिरनारला असते आणि त्यावेळेला सगळेजण म्हणत होते आणि ते दिवस येत होते पौर्णिमेला जायचं का. म्हटलं आपली ते नाही काकांची पौर्णिमा आहे. मी म्हणत होतो माझी पौर्णिमा आहे. आणि रात्री म्हणजे पहाटेच्या सुमारास मला दृष्टांत झाला आणि प्रत्यक्ष महाराजांनी सांगितलं पौर्णिमा आहे तर मी इकडे, तुला काय वाटलं मी फक्त गिरनारलाच आहे का, मी तिकडे नाही आहे का, जा तिकडे, मी तिकडे सुद्धा आहे आणि तुझी गिरनार वारीही होईल, तू काळजी करू नकोस. अशा पद्धतीचा संवाद झाला. मी लगेच तात्काळ तयारी केली आणि पौर्णिमेला 2 दिवस आम्ही कैलास मानसरोवर जवळ थांबायचं असं ठरवून निघालो होतो आणि त्याप्रमाणे ती 14 दिवसांची यात्रा होती. पण आम्ही यात्रेला निघालो, जवळजवळ 40 जण माझ्याबरोबर होते आणि यात्रेला निघालो. काठमांडूपासून यात्रा सुरू केली. प्रत्येक एक टप्प्याटप्प्याने आमची यात्रा असते, पण त्या ठिकाणची आपल्या लोकांना ती सवय नसते. जशी हाईट वाढते तशी ऑक्सिजन लेवल कमी होत जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो त्रास होतो आणि तो त्रास होत असताना बऱ्याच जणांचे डोकं दुखायचे. आमच्याबरोबर 3 डॉक्टर्स होते परिवारातले आणि रोज सकाळी बसायचं ह्याच्यात आम्ही पुढे जायचो आणि सगळ्यांना गोळ्या घ्यायला त्यांनी सांगितलं होतं. सगळेजणं गोळ्या घेतात, हे करतायत, पण त्रास कमी होईना. माझं एकच काम असायचं, संध्याकाळी कुठे आम्ही थांबलो की सगळे कोणाचं डोकं दुखतं आहे, कोणाचं प्रॉब्लेम होतं आहे, सगळंच प्रॉब्लेम. मग प्रत्येकाला विचारपूस करायची, डोक्यावर हात ठेवायचा, पुन्हा त्यांना मोटिवेट करायचं, पुढे न्यायचं. असं करत करत आम्ही त्यांना ह्या कैलास मानसरोवरपर्यंत घेऊन गेलो. आणि विशेष म्हणजे त्या एवढ्या याच्यामध्ये कोणी आंघोळ करायलाही तयार नव्हतं, कारण एवढी चिल्ड वातावरण होतं. पण माझी मात्र महाराजांनी रोजची आंघोळ करून घेतली. त्या थंड पाण्यातसुद्धा माझी आंघोळ झाली होती. आणि तिकडे मी म्हटलं आता आपण तिकडे यज्ञ करायचा आणि यज्ञ करायला आम्ही जागा बघतोय. ते ईशान्यवाले आहेत ना कोणते, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये तंबू त्याने उभारलेला होता. तिकडे आम्ही दत्तयाग केला. दत्तयागामध्ये प्रत्यक्ष दत्तात्रयांचं, गोरक्षनाथांचं त्या ठिकाणी दर्शन झालं आम्हाला. आणि त्याचं वैशिष्ट्य आणखीन काय होतं की त्या ठिकाणी आम्ही पोचलो मानस सरोवराच्या इकडे आणि मानस सरोवरला गेलो तेव्हा जेव्हा बसने आम्ही तिकडे पोचलो तर दुसऱ्या बसमधून काही जण उतरले. मी त्यांना ओळखू शकत नव्हतो, एवढ्या त्यांचे चेहरे सुजले होते याच्यामुळे. ते म्हणजे सांगतात मी आहे. तेव्हा माझ्या डोक्यात यायचं की ही मंडळी आहेत आपल्याबरोबर. आणि तिकडे आपल्या परिवारातले एक साधिका तिकडे येऊन कैलास मानसरोवरच्या इथे बसली होती तळावाच्या इकडे. त्यांना सगळ्यांना तिकडे हे केलं आणि मी एका बाजूला गेलो होतो आणि सगळे म्हणतात अर्धा तास मी तिकडे कुठेही दिसलो नाही कोणाला. पण मी त्या पाण्यामध्ये उतरलो होतो मानस सरोवर. आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपण सगळेजण बोलतो की कैलास मानसरोवर वरून चढून जायचं, हे करायचं, पण तो रस्ता तिथून नाहीच आहे. तो कैलास मानस सरोवरामध्ये उतरून आतून, कारण तुम्ही जर पाहिलं त्या मानस सरोवरामध्ये कित्येक देवदेवता त्यांच्या दर्शनासाठी येतात, ताऱ्याच्या रूपात येतात, खाली लुप्त होतात, ते कुठे जातात, ते पाण्यातून तो रस्ता आहे, पाण्यातून आहे आणि तो वरती जातो आहे. आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराजांचं दर्शन होतं. तुम्ही गेलात त्याच्यात ना? सगळ्याच गोष्टी मी सांगू शकत नाही. पाण्यातूनच आहे. आणि जेव्हा तिथून पाण्यातून मी बाहेर आलो, काही जण आले, माझ्या डोळ्याकडे बघण्याची कोणाची हिंमत नव्हती, एवढ्या वेगळ्या पद्धतीने ते घडलं होतं. आणि तिकडे एक साधिका बसली होती, तिच्या अंगावर लहान लहान ते गण असतात, त्या पद्धतीने वेगवेगळे काहीतरी चढत आहेत आणि तिची अवस्था एवढी केविलवाणी झाली होती, तिला डोळे उघडायची ताकद नव्हती. अंगा खांद्यावर खेळतात असं तिला, कोणी तिला गालाला मुके घेत आहे, कोणी केसावर चढत आहे, असे सगळं तिला शिवगण. आणि ती अनुभूती त्यांना तिकडे आली होती. मग कैलासला असं आपण जाऊ शकत नाही? कैलास पर्वतावर कोणीही नाही जाऊ शकल. नाही. त्यांची इच्छा असल्याशिवाय कोणी नाही. मग त्याच्यानंतर जेव्हा आणि कैलासचं प्रत्यक्ष दर्शन झालं, कैलास पर्वताचं, सगळे भान हरपून गेलो होतो. पण एवढी ट्रिमेंडस कंडिशन खराब होती त्यावेळेची, कारण तिकडे आमच्या परिवारातल्या एका मुलीचे त्यांनी ज्यांना आपले वडील मानलेत असे ते आर्मीतले मोठे हे होते, कर्नल. त्यांनी सांगितलं अरे बेटा या वेळेला कुठे आले, सगळ्यात वर्स कंडिशन आहे. ते बोलले नाही आमचे गुरु आहेत म्हणून आम्ही इकडे आलो आहे. आम्ही सर्व दर्शन घेतलं आणि मी परतलो होतो. खूप छान. आणि तिथेच तुम्हाला गिरनारच्या तिथून मला महाराजांनी जेव्हा हे झालं तेव्हा मला तिथून
प्रत्यक्ष इथे गिरनारवर नेलं होतं आणि तिकडे ही माझी पौर्णिमा झाली. एकाच वेळेला दोन्हीकडे महाराजांनी, आणि ही अनुभूती मी बऱ्याच वेळेला घेतलेली पण आहे. मला एक सांगा, तुम्ही सूक्ष्म शरीराने, म्हणजे एक इंटरेस्ट म्हणून विचारते, सूक्ष्म शरीराने तुम्ही गोरक्षनाथांबरोबर किंवा असं जाताना आता तो काय अनुभव असतो? खरंच तो ॲस्ट्रल ट्रॅव्हल कसा असतो? आपल्याला वाटतं की ते फक्त हे आहे, पण इट्स अ रिॲलिटी. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित हे केलं, ती कृपा लागते. आणि तो वायुमार्गाने, पूर्वीच्या काळी जर तुम्ही बोला इथे आहे क्षणार्धात तिकडे, पण ही ताकद आपली नाही आहे. त्यांनी दिल्याशिवाय किंवा त्यांची इच्छा असल्याशिवाय किंवा त्यांनी हात पकडून नेल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. त्यांचं शरीर तिथेच असतं, शरीर तिथेच असतं, चैतन्य पण तुमचं. आपला आत्मा, चैतन्यरूपी आत्मा तिकडे जाऊन सर्व हे गोष्टी करून येतो. आणि मन त्याच्याबरोबर जातं. शरीर इथेच, शरीर निश्चिष्ट असतं, त्याला काहीच हे नाही. अचेतन होतं ना, जेव्हा तो आत्मा बाहेर पडतो, शरीर अचेतनच राहतं, तेव्हा त्यातून बाहेर पडून ते करून घेतात. ही एक वेगळी अनुभूतीच आहे ती. बऱ्याच वेळा त्याची मला अनुभवही आलेला आहे, गिरनारलाही आलेला आहे. आणि आत्ता श्रीखंड कैलास, मी आता पंचकैलास करतो, पंचकेदारही झालं. ते टफेस्ट ट्रेक आहे पंचकेदार म्हणजे. तिकडे सुद्धा मला पंचकेदारमध्ये शिवाचं प्रत्यक्ष, मध्यमहेश्वरला जाताना संपूर्ण ढगामध्ये संपूर्ण असे हातावर झोपलेले असे आणि माझ्याकडे बघतायत. आम्ही चाललो आहे मध्यमहेश्वरला आणि त्यावेळेला ते दर्शन घडलं. त्याप्रमाणे एक चित्रकार आहेत शिवराज म्हणून बांदल, त्यांना जेव्हा सांगितलं 6 महिने त्यांनी घेतले ते चित्र पूर्ण होईना, शेवटी त्यांना हे केलं, आवाहन केलं की बा मी चित्र काढू तरी कसं. त्यांनी आवाहन केल्यानंतर त्यांना सूक्ष्म रूपात दर्शन झालं आणि मग त्यांनी ते चित्र काढलं, जे आपल्या चौलच्या शिवदत्त मंदिरात आम्ही लावलेलं आहे. 6 महिन्यानंतर ते रेखांकित झालं होतं. पण त्यावेळेचे अनुभव, आणि ते टफेस्ट ट्रेक आहेत पंचकेदार वगैरे. आणि म्हणजे तिकडे तुमच्या कसल्याही प्रकारचं कसलीही फॅसिलिटी नाही आहेत. अक्षरशः ते टेंट म्हटल्यावर ते टेंटमध्ये सुद्धा कसंही किचनच्या बाजूला नुसतं अंतरलेलं आहे, त्याच्यावर झोपायचं. बाजूला रस्ते असे आहेत की रस्त्याने चालायला पायऱ्यासुद्धा नाही आहेत. ते चालत असताना तुमच्या अंगावर काही वेळेला तुम्ही थांबलात तर एका साईडला जरी थांबलात, तुमच्या अंगावर ती जळवं चढत असतात. आणि जळवं अशी आहेत की त्यांना जर 10-12 जळवं चढली, तुमचं सगळं रक्त शोषून घेतील आणि अशी परिस्थिती आहे. मग त्याच्यावर मीठ हे सोल्युशन आहे. मीठ टाकलं की ती जळवं पडून जायची. अशा ह्याच्यात आमची ती यात्रा संपन्न केली फारच गेली टफ आणि टफेस्ट आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.